वीर तानाजी मालुसरे हे कोणत्या कड्यावरून सिंहगडावर आले तुम्हाला माहिती आहे का? माहिती नसेल तर हा व्हिडिओ नक्की बघा. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा आरजे सह्याद्रीचा म्हणजेच राजेंद्र जगताप. आज आपण पाहणार आहोत तानाजी कडा. हा पुणे जिल्ह्यातील सिंहगड म्हणजेच पूर्वीचा कोंढाणा किल्ल्यावरील एक अतिशय सरळ आणि दुर्गम कडा आहे, जिथून 1670मध्ये नरवीर तानाजी मालुसरे यांनी काही मावळ्यासह गडावर चढाई केली होती. तर चला तर पाहूयात. तर नेहमीप्रमाणे शिवरायांचा आशीर्वाद घेऊन मी गाडी काढली आणि निघालो थेट कोंढाण्याकडे. पुण्याची पहाट ही एक निवांत आणि प्रसन्न अनुभव देणारी असते आणि त्यातूनच सारसबाग यासारख्या मोकळ्या जागेवरून जाताना सकाळची शांतता ही आपल्याला अनुभवायला मिळते. वाटेत जात असताना स्वारगेट जवळच असलेल्या खंडेरायाचे मंदिर लागले. आज होती महाशिवरात्री. महाशिवरात्री म्हणजे हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण, जो भगवान शिवाची उपासना करण्यासाठी साजरा केला जातो. तर मग हर हर महादेव म्हणत निघालो पुढे थोपटेवाडीकडे. तर ठरल्याप्रमाणे सगळ्यांनी एकत्र येऊन ट्रेक चालू केला. पहाटेची ट्रेकिंग हा एक थरारक अनुभव व निसर्गप्रेमींसाठी नवचैतन्य देणारा अनुभवच असतो. पहाटेच्या गडद अंधारात काजव्याच्या सोबतीने केलेली चढाई, थंडगार वारा आणि माथ्यावरती पोचल्यानंतर दिसणारा सूर्योदय हा मनाला एक उभारी देतो. पुण्याजवळील असलेला सिंहगड हा एक ऐतिहासिक व निसर्गरम्य किल्ला असून याचा इतिहासही खूप मोठा असून याला जाण्यासाठीचे मार्ग अंबरीचे मेट, कळकाई मेट, सडकेचे मेट आणि पिलावरे मेट असे गडावर जाण्याचे प्रमुख मेट दरवाजे आणि पायवाटा आहेत. किल्ले सिंहगड हा समुद्र सपाटीपासून सुमारे 1317 मीटर उंचीवर असून तो सह्याद्रीच्या पूर्व शाखेवर भुलेश्वर रांगेत स्थित आहे. सिंहगडावर चढण्यासाठी अंबरीचे मेट हा एक ऐतिहासिक ट्रेकिंग मार्ग आहे, जो गडाच्या पायथ्यापासून थेट वर जातो. याच किल्ल्यावर आपल्याला इतिहास, निसर्ग आणि निवांतपणा याचं एक सुंदर संगम म्हणजे सिंहगड किल्ला. गडाच्या रांगड्या भिंती आणि भव्य दरवाजे आपल्याला एका वेगळ्याच काळात घेऊन जातात, जिथे प्रत्येक दगड शौर्याची साक्षी देतो. सह्याद्रीच्या शिखरावरून दिसणारी विलोभनीय दृश्य आणि बदलत्या आकाशाचे रंग व तिथला निसर्ग पाहून मन कसे प्रसन्न होते. सिंहगड किल्ल्यावर आज आपण थोपटेवाडीच्या बाजूने आलेलो आहोत, म्हणजे खानापूरच्या बाजूने आलो आहोत. दिशा जर बघायची झाली तर आपण आत्ता पश्चिमेच्या दिशेने आपण गडावरती चढतोय आणि किल्ल्याच्या मेटावरती आत्ता आपण आलेलो आहोत. ही अमृतेश्वर मंदिर आहे इथे आणि योगेश्वरी देवीचं मंदिर आहे इथे. तसंच आपण इकडे जर बघितल्यात तर मागे जवळजवळ 4 आणि तिकडे 5-9 समाध्या आहेत वेगवेगळ्या. शंकराचाही एक शिवलिंग आहे तिथे, 2 पाण्याची टाकी आहे तिथे, हनुमानाचं शिल्प देखील आहे इकडे. तर मेट जे असतं ते मेट म्हणजे गडाच्या उतारावरती, म्हणजे गडाचा जो माथा असतो तिथनं जो काही तीव्र उतार खाली येतो त्याच्यानंतर जी काही सपाटीची जागा असते ही याच्यावरती ते मेट असतं. म्हणजे गडाचा पायथा आणि गडाचा माथा याच्यामध्ये जी सपाटीची जागा असते ती मेट असते. मेटावरती काम करणारे जे असतात ते त्यांना मेटकरी असं म्हटलं जातं. तर हे मेटकरी आपल्याकडे सिंहगडच्या मेटकऱ्यांची काही नावं येतात, तशी इतरही किल्ल्यांवरती मेटं होती. इथे जोरकर, गायकवाड अशी त्या मेटकऱ्यांची नावं येतात इकडे. तसं सिंहगड किल्ल्याला 7 मेटं होती आणि त्या 7 मेटापैकी हे जे पश्चिमेकडचं मेट आहे ज्याला अमरीचं मेट असं म्हणतात. एक आपण कल्याणच्या बाजूने येतो त्याला ते मेट पिलावरे म्हणतात, आपण कल्याणवरून येतो ना बरेचदा. त्यानंतर आपण नेहमीचा जो रस्ता आहे सिंहगडचा आपला येतो ते सडकेचं मेट आहे. तिथे पण मध्ये एक विहीर आहे आणि एक मंदिर वगैरे आठवतंय का त्या रस्त्याला, आणि एक कळकीचं मेट म्हणून अजून आहे ते. तर ही सगळी अशी जी मेटं आहेत ती गडाच्या घेऱ्यामध्ये आहेत सगळी ती, आणि ती बरोबर साधारणतः गडाचा जो तीव्र चढ जिथे सुरू होतो त्याच्या खालती ही सगळी मेटं आहे. मेट हे बेसिकली गडाच्या डिफेन्स सिस्टीमचाच एक भाग असतो. म्हणजे गडावरनं जे येणारे रस्ते आहेत, गडाकडे येणारे रस्ते ते मेटावरनंच जातात ते. त्यामुळे मेट एक प्रकारे चौकीसारखं सुद्धा काम करतं, की वरती येणारी जी लोकं असतात त्यांना इथे चौकशी केली जाते, इथे काय आहे दस्तक दाखवा वगैरे म्हटलं जातं, काम काय विचारलं जातं आणि मगच त्यांना इकडनं वर सोडलं जातं. त्यामुळे आपण तानाजी मालुसरे यांची जी लढाई बघितली सिंहगडची, तर त्या लढाईमध्ये सुद्धा त्यांनी मेटाचाच उपयोग करून घेतला. याचं कारण मेटावरती जे लोक असतात त्यांना या सगळा भाग चांगला माहिती असतो, इथल्या पायवाटा वगैरे या सगळ्या गोष्टी. त्याच्यामुळे तानाजी मालुसरेंनी हेच केलं की हे मेट आहे, आता आपल्याला एक्झॅक्ट सांगता येणार नाही हेच मेट का अजून तिकडचं एक मेट ते, पण मेटावरच्या लोकांना त्यांनी बरोबर घेतलं. त्या लोकांना विचारून गडावरनं जाणारी कुठली वाट आहे आणि कुठनं आपल्याला गडामध्ये एंटर करता येईल हे विचारून त्यांनी बरोबर त्या दिशेनेच तिकडनं एंटर केलं. आता आपण ज्या बाजूने चढतोय
खरं तर तोच तानाजी कड्याच्या शेजारचा भाग आहे. तानाजी कड्याला तानाजी मालुसरे ह्याच मेटावरनं गेले असावेत असा एक अंदाज आहे. आपल्याला नक्की सांगता येत नाही, कारण तसे काही कागदोपत्रात तेवढे स्पष्ट उल्लेख नाही आहेत की ते नेमकं कोणत्या मेटावरनं गेले काय वगैरे हे सगळं. पण साधारण एक अंदाज आहे की ह्याच बाजूनी ते गेले असावेत आणि आजही आपण ह्याच बाजूनी आत्ता गडावरती चाललेलो आहोत. पुढे इथे मेटावरती काही असलेली पाण्याची टाकी, इथेच काही असलेल्या अज्ञात वीरांच्या समाध्या पाहून पुढे मारुतीरायाचे शिल्प व तसेच समोरच असलेले अमृतेश्वर भैरव मंदिर व माता जोगेश्वरी मंदिराचे दर्शन घेऊन आम्ही सरळ पुढे निघालो. आपण जर आत्ता पाहिलं तर इकडे खानापूरवरनं आपण आत्ता इथे वर आलेलो आहोत. खानापूरवरनं हे समोर जे पठार दिसतंय पिवळ्या रंगाचं, त्या पठारावरनं आपण अमरीच्या मेटावर आलेलो आहोत. अमरीच्या मेटावरनं आत्ता आम्ही तानाजी कड्याच्या जवळून आम्ही इथे वर चढत आहोत. पण प्रत्यक्ष तुम्हाला अनेक शिवव्याख्याते आमचे मित्र वगैरे हे तुम्हाला सांगतील की कुठनं प्रत्यक्ष तानाजी मालुसरे चढले, ह्या बाजूनी ह्या कड्याला हात लावला इकडनं वगैरे असं खूप वर्णनं आपल्याला बघायला मिळतील. पण ती फक्त वर्णनं आहेत, कारण प्रत्यक्ष कागदपत्रामध्ये कुठेही अशी माहिती आलेली नाही की ती नेमकं कोणत्या कड्यावरनं चढले. याचं कारण आपण जर समोर बघितलं तर हा दक्षिणेकडचा जो कडा दिसतोय आपल्याला, त्या कड्यापासनं ते आत्ता आम्ही जिथे उभे आहोत तिथपर्यंत जो पूर्ण हा सी शेपमध्ये असा जो कडा दिसतोय, ह्या कड्यापैकी कुठनं तरी तानाजी मालुसरे नक्की वरती आले हे आहे. म्हणजे याच्याबद्दल काही दुमत नाही की तानाजी मालुसरे या भागातनं वरती आले, पण या भागातनं स्पेसिफिकली कुठनं वर आले हे सांगता येणं मात्र अवघड आहे. आम्ही आज याच भागातनं एक वाट ही कातळ टप्पा चढून ही सिंहगडावरचा जो आता सध्या त्याला विंड पॉईंट म्हणतात त्या भागाजवळ आम्ही आता वर येतो आहोत. त्यामुळे तानाजी मालुसरे चढलेली वाट ही याच भागात कुठेतरी इथे असावी का कदाचित आम्ही जी वाटेने जातोय हीच वाट असावी हे आज आपल्याला नक्की सांगता येणार नाही. पण जर कोणी अगदी एक्झॅक्टली सांगत असेल की हे इथनं या बाजूने डावीकडे वळले आणि इकडनं उजवीकडे वळले तर तेवढं निश्चित आपल्याला कधीही सांगता येणार नाही. पण हा तो भाग होता हे मात्र निश्चित आपण सांगू शकतो. साधारण 2 ते 2.5 तासाच्या चढाईनंतर आम्ही सर्वजण सिंहगड किल्ल्याच्या वरती पोहोचलो. किल्ल्यावरती पोहोचल्यानंतर साधारण एक 10 मिनिटाची विश्रांती घेऊन आम्ही पुन्हा परतीचा मार्ग पकडून खाली निघालो. वाटेतच मेटावरती राहणारे काका भेटले. काय म्हणताय बाबा, इथे आहेत करायला? इथे म्हणजे तुम्ही राहता म्हटल्यावरती म्हणजे परमनंट इथेच आहे का पहिल्यापासून की कसं आहे? पहिल्यापासून राखणदार किल्ल्याचं, हां, किल्ल्याचा राखणदार असं कोळी समाजाचे चौकी आहे. अच्छा. तर लई चौकी होते ते. आता पुण्याला लोक गेलेत, खाली गावात गेलेत पाण्यामुळे, मग आता शिक्षणामुळे. तुमचं कसं काय इथं रोजगार धंदा वगैरे कसा काय तुमचा? आता किल्ल्यावर सगळा म्हणजे वर लिंबू सरबत वगैरे? लिंबू सरबत काही नाही, दूध घालतो, पोरं कामाला आहेत. हां, पोरं खाली गावाकडे खाली का? नाही काय आता गेला येऊ. अच्छा, वरती. ते दूरदर्शनला आहे. हो का? तानाजी मालुसरेने सण उद्यापान चांगलं होतं. हां, ते बाऱ्या सगळ्या चौकीवर तानाजी मालुसरे हिंडलं तर त्यांनी खंडूजी नायकाचंच नाव सांगितलं. त्यांचं चांगलं आहे. मग खंडूजी नायकाला पण बघितलं येऊन, ते गडी पण मोठा राखाट होता तो. म्हणजे हे पण आपलं ऐकणार नाही. मग जागरण गोंधळ घातला, मग त्यात फसावला त्याला. खंडूजी कुणाला? खंडूजी नायका. नायकाला. हां, जागा बेल भांडाऱ्याचं वचन दिलं ते हातात. अच्छा. मग त्या वचनाला पहिले लोक जागत होते तिथे. हो हो हो. आता पैसे घेऊन लबाडते. आत्ताचा काळ वेगळा आला, हां. तो काळ वेगळा होता. मग ते नायकाने वर नेले. अच्छा. नायक आणि शेलार मामा. मग तानाजी संपल्याच्या नंतर नायक आणि शेलार मामा स्वतः लढायला. मग ते बुद्धिमान तरुण होता तो काय ऐका ना शेलार मामाला पण. हो. मग याने उडी मारून त्याचं नरड फोडलं. कुणी? शेलार मामाने? शेलार मामाने, उदयवानचं. उदयवानचं. खरंच मोठी स्टोरी आहे ना. हां, उडी मारून त्याचं नरड फोडलं. चला, जय शिवराय. हा, जय शिवराय. तरी पुरी म्हणतात वर आले ना माझ्या नाती म्हणतात आई आई काम करीत जा. आणि हा. मी काम करून करून माझं हे दुखत्यात कवाटा हाताचं हे भुजा दुखत्यात. भांडी घासून धुवून जाडलोट करून आंघोळ पांघोळ केली की धुणं चोळायला जायला लागतं. हा ना. हा, अशा पुरी आहेत त्या दाखी.
सर हां. सिंहगडाच्या इतिहासाबद्दल काय सांगाल? सिंहगडावर आज जरा वेगळ्या वाट्याने आलो होतो आपण. हो. आज थोपटेवाडीतनं आपण अमरीचं मेट जे आपल्याला समोर दिसतंय तिथे त्या अमरीच्या मेटावरनं आपण गडावर गेलो होतो. पण गडाचा इतिहास जर आपण बघितला तर तो साधारणतः 13-14व्या शतकापर्यंत मागे जातो. शहानामा ए हिंद नावाचा एक टेक्स्ट आहे, त्याच्यामध्ये पहिल्यांदा किल्ल्याचा उल्लेख जो येतो तो कुंदियाना नावाचा किल्ल्याचा उल्लेख येतो. कुंदियाना. हां, तर कुंदियाना याचा मग अपभ्रंश होऊन कोंढाणा झालं त्याचं ते. मग कोंढाण्याच्या पायथ्याला जे कोंढणपूर आहे ते कदाचित किल्ल्यावरच पडलेलं नाव असावं किंवा ते कोंढणपूरचा कोंढाणा झालेला असण्याची शक्यता आहे. तर पुढे कोंढाणाचा नंतर मग सिंहगड झाला. आपल्याला तानाजी मालुसरे यांची लढाई माहिती आहे, पण त्या लढाईच्या आधीच शिवाजी महाराजांची 2 पत्र उपलब्ध आहेत आपल्याकडे की ज्याच्यामध्ये सिंहगड असा उल्लेख आलेला आहे. तिथे सिंहगडावर तानाजी मालुसऱ्यांची जी लढाई झाली त्या लढाईनंतर किल्ल्याचं नाव सिंहगड नाही झालं. त्याच्या आधीचे आपल्याकडे 2 पत्र आहेत की ज्याच्यामध्ये उल्लेख आहे की सिंहगड झालेलं आहे नाव. याचं मुख्य कारण महाराजांनी अनेक किल्ल्यांची फारसी नावं जी होती ना ती बदलून त्यांनी ती नावं मराठी ठेवली. म्हणजे तुंग तिकोना, हो, त्याचं वितंडगड, कठीणगड, रोहिडा, विचित्रगड. तसं याचं कुंदियाना किंवा कोंढाणा याचं त्यांनी बदलून सिंहगड केलेलं होतं. आणि प्रत्यक्ष जेव्हा लढाई झाली आणि तानाजी मालुसरे मृत्युमुखी पडले त्यावेळेला महाराज एक गड आला आणि दुसरा गड गेला असं वाक्य म्हणाले, असा बखरींमध्ये उल्लेख आहे. हां, प्रत्यक्ष बखरी सुद्धा नंतर लिहिलेल्या असतात, त्याच्यामुळे प्रत्यक्ष काय म्हणाले हे आपल्याला कोणाला माहिती नाही. पण आपल्याला साधारण ही एकूण गडाचा इतिहास हा महाराजांपर्यंत इथे आलेला दिसतो. पुढे आपण जर बघितलं तर त्याच्यानंतर किल्ला हा औरंगजेबाने जिंकला, पुन्हा राजाराम महाराजांच्या काळात मराठ्यांनी जिंकला आणि मग त्याच्यानंतर मग बराच काळ मराठ्यांकडे हा किल्ला होता आणि शेवटी 1818ला इंग्रजांनी हा किल्ला जिंकून घेतला. गडावर प्रचंड तोफगोळ्यांचा मारा केला, वेगवेगळ्या ठिकाणी तोफगोळे मारले त्यांनी आणि किल्ला जिंकून घेतला. सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे यांच्या म्हणजे त्याचं बालपण कुठे गेलं? त्यांचं गाव, मूळ गाव हे उमरठ असं गाव सांगितलं जातं. पण काही जण अजून पाचगणीच्या जवळ खिंगर नावाचं एक गाव आहे, त्या खिंगरच्या जवळ सुद्धा त्यांचं एक गाव आहे असं काही ठिकाणी सांगितलं जातं. त्यांचा इथे मृत्यू झाल्यानंतर ते उमरठला त्यांचं शव नेलं गेलं असं म्हटलं जातं. आपल्याकडे प्रत्यक्ष काही पुरावा नाही, असं एक सांगितलं जातं, पण तसा काही पुरावा कागदोपत्री आपल्याकडे नाहीये. पण नेलं असण्याची शक्यता नाकारता पण येत नाही. याचं कारण आपल्याकडे आहे ती प्रथा, त्यामुळे त्यांचं आता बालपण आणि या सगळ्या गोष्टी हे मी पुन्हा तेच सांगेन की आपल्याला काही त्याच्याबद्दल एवढा इतिहास कागदपत्रांमधनं कळतच नाही. ते आपल्याला थेट मध्ये एक उल्लेख मिळतो की संगमेश्वरच्या जवळ रस्ते बांधणीच्या कामाचं एक जबाबदारी महाराजांनी तानाजी मालुसरेंना दिलेली होती आणि मग त्याच्यानंतर आपल्याला तानाजी मालुसरेंचा इथे उल्लेख येतो. आणि मग तानाजी मालुसरेंची जी प्रत्यक्ष लढाई झाली त्याच्यामध्ये हे सगळा जो आता आपल्याला घेरा दिसतोय त्या सगळ्या घेऱ्याचा सर्वात मोठा रोल होता. याचं कारण त्यांनी या घेऱ्याची पाहणी करून त्यातनंच त्यांनी डिसाईड केलं की कुठल्या बाजूनी वर जायचं आणि मग ही जागा त्यांनी निवडली आणि या घेऱ्यातनं ते वरती गेले. आता घेऱ्यातनं वर जात असताना नेमकं कुठनं ते किल्ल्यामध्ये प्रवेश केला हे आज कोणालाच सांगता येणार नाही. मी तर असं म्हणेन की त्यावेळेला महाराजांना सुद्धा सांगता आलं नसतं की हे नेमकं कुठनं वर गेले असतील ते. तर आज 300 वर्षानंतर आपण काय सांगणार किंवा नेमके हे कुठनं गेलेले आहेत ते. शेवटी हे सगळ्या गोष्टी सिक्रेट असतात, या जर ओपन झाल्या तर मग ती काही मजाच राहत नाही ना त्याच्यामध्ये. तर त्या घेऱ्यातनं ते वर गेले आणि समोर आपल्याला तो कडा दिसतोय ना, त्या कड्याच्या मागच्या बाजूला कल्याण दरवाजा आणि सूर्यजी जे होते ते कल्याण दरवाज्यात थांबलेले होते तिकडे. आणि हे लोक सगळे तानाजी मालुसरे आणि त्यांच्याबरोबर एक निवडक 70-80 लोक हे इथनं कडा चढून वर गेले आणि किल्ल्यामध्ये त्यांनी प्रवेश केला. आणि मग प्रवेश केल्यावर ते तिकडे शिंग वाजवली आणि मग काही लोक तिकडनं कल्याण दरवाज्यात गेले. कल्याण दरवाजा उघडला, त्यांनी तिथल्या लोकांना मारून दरवाजा ओपन केला. दरवाजा ओपन केल्यात सूर्याजी आत आले आणि मग प्रत्यक्ष जी गडावर लढाई झाली ती तानाजी मालुसरे उदयभान राठोड यांच्यामध्ये झाली. आपण सिनेमा वगैरे जर बघितला आता तानाजीचा जो हिंदी आलेला होता तानाजी, सुभेदार तानाजी असं, तर त्याच्यामध्ये थोडी अशी अतिशयोक्ती दाखवलेली असते. तो उदयभान राठोड जो दाखवलाय तो एवढा बुटका वगैरे असा नसावा, तो धिप्पाड असावा, तो काजळ घातलेला वगैरे दाखवलाय तो तसा नसावा. तो मुस्लिम नव्हता, तो उदयभान राठोड होता तो त्यामुळे. आणि परत तो काय मगर भाजून खातो वगैरे हे थोडा अतिशयोक्ती असतं त्याच्यामध्ये.
आणि गडावरती सर्वात महत्वाचं म्हणजे अनेक वेळा लोक गडावर आल्यावर मला विचारतात की ती नागिण तोफ कुठे? हो, तर मी अशी पण कोणतीही पाहिली. नागिण तोफ किल्ल्यावरती नव्हती. त्याचा कुठेही आपल्याकडे उल्लेख नाही. किल्ल्यावरती तोफा नव्हत्या अशातला भाग नाही. तोफा होत्या, पण अशी नागिण नावाची तोफ होती अशी माझ्याकडे तरी काही माहिती नाही. नाही